कधी आईचे रूप होऊनी तू घर हे सावरते, कधी पत्नीचे रूप होऊनी संसार सुखी करते, कधी बहिणीच्या रूपात आधार बनूनी राहते, कधी आजीच्या रूपात नातू पण तू खेळवते. किती करते किती सोसते तरी ना कधीही थकते, जरी थकली तरी हसते, तडजोड किती तू करते. ही सलामी आसमानी, ही सलामी आसमानी दुनिया तुला देते, ही सलामी आसमानी कृष्ण तुला देते. स्वयंपाकापासून ते बचतीपर्यंत निर्णय घेणाऱ्या 10 जणांचं बळ अंगी घेऊन घर ऑफिस अशा प्रत्येक ठिकाणी लढणाऱ्या तुझ्या प्रत्येक रूपाला क्रिसेंटचा सलाम. ही सलामी आसमानी क्रिसेंट तुला देते. पूर्वीच्या काळी बहुतांश महिला गृहिणी म्हणजेच होममेकर असायच्या, तर आज बऱ्याच बायकांची नोकरी किंवा काही व्यवसाय करायला पसंती असते. असं असलं तरी क्रिसेंटमधल्या वर्किंग वुमन्सला होममेकर डे अगदी दणक्यात साजरा करायचा आहे. काय कारण आहेत बरं यामागे, जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. या भागात आपल्या सोबत आहेत मानसी देशपांडे आणि प्रणाली मोरे. तुम्हा दोघींचंही मनापासून स्वागत. थँक्यू निरंजन. थँक्यू सर. येस, मला वाटतं की आपण गप्पांना सुरुवात करूया. मानसी, तुम्ही मागच्या वर्षी पण होतात होममेकर्स डेच्या सेलिब्रेशनमध्ये. हो. तर तुमची थोडक्यात बॅकग्राऊंड सांगता मला आणि इथपर्यंत येण्याचा प्रवास सांगाल? हो नक्कीच. मी आधी वर्किंग वुमन होते. मी मॅमोग्राफी टेक्निशियन म्हणून काम करत होते आणि मुलं झाल्यानंतर मी होममेकर व्हायचा डिसिजन घेतला. होममेकर म्हणून आपण सततच वावरत असतो, मग आपण ते नोकरी करत असो अगर नसो. आता मुलं मोठी झाली आणि आपण काहीतरी वेगळं काम केलं पाहिजे, जे काम करताना मला थोडा आनंदही मिळाला पाहिजे आणि समाधान मिळालं पाहिजे, असा विचार मी करतच होते. आणि त्याच वेळेला मला भूषण सरांनी क्रिसेंटचे म्युच्युअल फंड्सचे ऑप्शन दिला आणि मला ते खूप आवडलं. कारण आपण एक चांगलं काम करतोय, लोकांमध्ये एक फायनान्शियल अवेअरनेस करता ह्या गोष्टीनं मदत करतोय. लोकांना आपण जास्तीत जास्त गुंतवणुकीची सवय लावणार आहोत, जी त्यांना पुढे जाऊन त्यांच्या भविष्यामध्ये खूप उपयोगी पडणार आहे. तर ही गोष्ट मला खूप आवडली, कारण कुणाला तरी आपण चांगलं काहीतरी सांगितल्याचं जे समाधान असतं ना, ते खूप वेगळं असतं. आणि म्हणून मग मी क्रिसेंट बरोबर काम करायला सुरुवात केली. वा, तुम्ही आत्ता बोलताना म्हणलात की तुम्ही सुरुवातीला वर्किंग वुमन होतात, मग तुम्ही मुलं झाल्यानंतर ब्रेक घेतला, म्हणजे तुम्ही ठरवून होममेकर झालात. हो. आणि आता परत तुम्ही कामाला सुरुवात केली आहे. हो. तर या 3-4 टप्प्यांमधल्या फेजेस होत्या ज्या वेगवेगळ्या, जास्ती आव्हानात्मक कुठली फेज वाटते तुम्हाला? ॲक्च्युली प्रत्येक टप्प्यावरचं आव्हान हे त्या फेजमध्ये वेगळं होतं. कारण प्रत्येक आव्हानासाठी आपण प्रिपेअर्ड नसतो. म्हणजे जसं पहिला जॉब, हा पहिल्या जॉबचं टेन्शन असतंच. त्याच्यानंतर मुलं ही सुद्धा एक वेगळी जबाबदारी असते, त्यामुळे त्याचं एक आव्हान वेगळं असतं. आणि ह्या 2 टप्प्यांवरचं परत आपण एकदा वर्किंग वुमन म्हणून जेव्हा बाहेर पडतो, तेव्हाचा तो जो मधला गॅप असतो तो आपल्याला भरून काढायचा असतो. ते एक आव्हान वेगळं असतं. आणि मला असं वाटतं की तुमची मानसिक तयारी असेल तर तुम्ही या सगळ्या टप्प्यांवरच्या आव्हानांना व्यवस्थित उत्तर देऊ शकता. मला वाटतं की तुम्ही तुमच्या उत्तरातनं होममेकर्सचीच कणखर मानसिकता उलगडलेली आहे. म्हणजे प्रत्येक होममेकर ही खंबीर असते, बरोबर, ती घरासाठी कायम झटत असते आणि बाहेरची कामंही ती तितक्याच निगुतीनं निभावत असते. अगदी. मानसी, या एपिसोडच्या सुरुवातीला आपण होममेकर्स डेचं स्पेशल थीम सॉन्ग ऐकलं, जे अतिशय कमाल झालं आहे. तर हे नेमकं कसं सुचलं आणि या गाण्याची नेमकी प्रोसेस कशी होती एकूण? हो, हे सांगायला मला खूप आवडेल. कारण आहे ना, एप्रिलमध्ये साधारण क्रिसेंटनी 101 विविध भारतीवर फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट अवेअरनेसचे ब्रॉडकास्ट सुरू केलं. आणि मग त्यावेळेला क्रिसेंटची जिंगलपट त्याच्यावर वाजायची आणि हे सगळं आमच्यासाठी खूप नवीन आणि छान होतं. त्याला लोकांचा प्रतिसाद पण यायचा. आणि मग जेव्हा असं झालं की आता होममेकर डे आपण करायचा आहे आणि आपल्याला त्याची तयारी करायची आहे, तर मग असं झालं की मग आपण जर का रेडिओवर आपलं हे आहे तर मग आपण एखादं थीम सॉन्ग पण का नको करायला. आणि मग आम्ही हे थीम सॉन्ग तयार केले, जे तुम्ही आत्ताच ऐकलं आहे.
आता ह्या गाण्यामध्ये होममेकरचा जो प्रवास आहे तो सगळ्या स्तरांवरचा दाखवला गेला आहे आणि तिच्या सगळ्यांप्रतीच्या असलेल्या ज्या भावना आहेत त्या इतक्या सुंदर ओतप्रोत भरलेल्या असतात, त्या तेवढ्याच सुंदर पद्धतीने या गाण्यामध्ये मांडलेल्या आहेत. तर गृहिणी किचन ते सेव्हिंग हा प्रवास करतातच, पण हाच प्रवास पुढे नेऊन फायनान्शियल फ्रीडमच्या दिशेने नेऊयात हा विचार आम्हाला त्यांना सांगायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला थीम सॉन्ग हे खूप आवडलं आणि भावलं. अगदीच, म्हणजे त्याचं ड्युरेशन कमी आहे, मला वाटतं 30-40-50 सेकंदाचंच आहे ते, पण त्यातनं खूप मोठा थॉट आणि त्याची शब्दरचना, एकूणच त्यातनं येणारा इफेक्ट हा खूपच महत्वाचा आहे, मोलाचाही आहे. अगदी अगदी. प्रणाली, तुझ्याकडे येतो. मला वाटतं की तुझा हा पहिलाच होममेकर्स डे आहे क्रिसेंटमध्ये जॉईन झाल्यानंतरचा. हो. तर आधी तुझी थोडक्यात बॅकग्राऊंड सांगशील आम्हाला? नक्कीच. माझा जन्म पुण्यातलाच. माझी फायनान्समधली आवड बघता मी MBA करायचं ठरवलं. त्यानंतर मी 1 वर्ष IT कंपनीमध्ये काम केलं. पण फायनान्समधली आवड आणि त्यातून लोकांसाठी अवेअरनेस हे शोधत असताना मी म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये काम करायचं ठरवलं. तेव्हा मी क्रिसेंटच्या संपर्कात आली. अच्छा. आणि तू जेव्हा जॉईन झालीस तेव्हा तुला होममेकर्स डेबद्दल काही माहिती होतं का? आत्ता अलीकडेच कळलं, आणि तू कशी बघतीस नेमकी होममेकर्स डेकडे? मी जॉईन झाले तेव्हा नुकताच होममेकर्स डे झाला होता. होममेकर्सची भूमिका अजून मी माझ्या आयुष्यात निभावली नाही आहे, पण वेळ आता जवळ आली आहे. पहिल्यापासूनच मी एकत्र कुटुंबात वाढली आहे, त्यामुळे लहानपणापासूनच मी आई, आजी या सगळ्यांना गृहिणींचा रोलमध्ये बघत आली. या सगळ्यांचाच प्रवास हा खडतर होता, पण सर्व परिस्थितींवर मात करून आज त्या आमच्या कुटुंबात उत्तमरित्या आनंद ठेवत आहेत. एका गृहिणीचं काम व तिच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या या जरी मी आत्तापर्यंत निभावल्या नसल्या तरी त्या काय काय असतात याची जाणीव मात्र आता होऊ लागली आहे. आज जरी मी एक स्वतंत्र स्त्री म्हणून जगत असले तरी उद्या एक होममेकर म्हणून आयुष्याची नवीन सुरुवात करताना असं वाटतं की प्रत्येक गृहिणीला तिचा स्वतःचा असा थोडा तरी वेळ स्वतःला ओळखण्यासाठी मिळाला पाहिजे. आजकाल शाळेत जाणाऱ्यांपासून ते घरातील आजी आजोबांपर्यंत सर्वांना मी टाईम हवा असतो, पण घरातली गृहिणीला मात्र तो मिळत नाही. म्हणूनच क्रिसेंट घेऊन येत आहे होममेकर्स डे, एक दिवस तुमच्या हक्काचा, माहेरपणाचा. वा. प्रणालीनी आत्ता एक खूप महत्त्वाचा मुद्दा मानसी सांगितला की गृहिणींना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. तर तुम्ही स्वतः होममेकरच्या भूमिकेत राहिलेला आहात किंवा तुम्ही तुमच्या आजूबाजूलाही होममेकर तुमच्या मैत्रिणी असतील, तर कितपत तथ्य यात, आणि होममेकर यासाठी काही प्रयत्न करतात तो वेळ मिळावा, काही छंद जोपासता यावेत म्हणून? खरं सांगायचं तर काही वर्ष आधी, म्हणजे साधारण 10 वर्ष आधी प्रत्येक होममेकर असा काही स्वतःसाठी वेळ काढत होती आणि काहीतरी छंद जोपासत होती असं काही नव्हतं. कारण होममेकर सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळी कामं तिच्यावर, सगळ्या जबाबदाऱ्या तिच्यावर, असंच ते त्यावेळचं लाईफस्टाईल होतं. पण आता थोडं बदल झाला त्याच्यामध्ये. आता बऱ्याच वेळेला किंवा आता 40शी नंतर आपण आपले कुठले तरी छंद जोपासूयात. म्हणजे माझं वैयक्तिक असं मत आहे की मला स्वतःला गिटार खूप वर्ष झाले शिकायची आहे. तर मी आता विचार करते की मी आता माझ्यासाठी थोडासा वेळ काढून गिटार शिकेल. तर असं जे मला वाटतं तसं खूप जणींना वाटतं. तर आता खूप जणी असा थोडा विचार करतात आणि त्यांच्या आवडीचा काहीतरी छंद, मग ते गाण्याचं असेल, कुणी रांगोळी शिकण्याचं असेल, कुणी चित्रकला परत सुरू करतं आहे, असं वेगवेगळे छंद जोपासतात. आणि मला असं वाटतं की प्रत्येक गृहिणीने, प्रत्येक होममेकरनी तिचा असा एक छंद 1 तास तरी दिवसातनं त्या छंदासाठी द्यावा. कारण त्यातनं तिला एक वेगळी ऊर्जा मिळते, तिचं एक वेगळं अस्तित्व त्या तासामध्ये वेगळं असतं. ती फक्त स्वतःकरता ते करत असते आणि तो मी टाईम फार महत्त्वाचा आहे. खरं आहे. म्हणजे जेव्हा आपण असा स्वतःसाठी 1 तास काढतो दिवसातला, तेव्हा त्यावेळेला घरातले विचार किंवा बाकी कामं, ऑफिसची असतील, घरची असतील, ही डोकावत नाहीत आपल्या मनात, आणि तो स्वतःसाठी पूर्णपणे वेळ मिळतो. हो. त्यामुळे तुम्ही पण गिटारचं नक्की मनावर घ्या. पुढच्या वर्षी या पॉडकास्टमध्ये जेव्हा भेटू आपण, तेव्हा तुम्ही गिटार सोबत यायला पाहिजे आणि काही आम्हाला ट्यून्स वाजून दाखवल्या पाहिजेत. अगदी नक्की. मला त्याच्यामुळे जास्त आनंद होईल ते करताना. म्हणजे क्रिसेंटचा हा होममेकर्स डे सेलिब्रेट करण्याचा एक महत्त्वाचा उद्देश हा पण आहे की
सगळ्या होममेकर्समध्ये, गृहिणींमध्ये एक थोडंसं आर्थिक भानही यावं, गुंतवणुकीविषयक त्यांना काही नवीन गोष्टीही कळाव्यात. हो. तर तुम्हाला हे पण जाणवतं की कुठेतरी होममेकर्सचा आर्थिक गोष्टींमध्ये सहभाग नसल्यामुळे घरातल्या पण त्या थोड्या बॅकफुटला असतात? हो, असतात. पण मी म्हटलं तसं की आता सगळ्याजणी थोड्याशा अवेअर झालेल्या आहेत आणि अगदीच पूर्ण वेळ घरात बसण्यापेक्षा मग आपण 4 तास काहीतरी करूयात. मग आता जेव्हा आम्ही काम करतो आणि जेव्हा आम्ही जेव्हा अवेअरनेस प्रोग्राम्स करतो, त्या ह्याच्यामध्ये जेव्हा गृहिणींना कळतं की आपण जे काही थोडंफार सेव्हिंग्स करतोय त्याला ही एक योग्य जोड मिळतीये, तर त्या गृहिणी त्या गोष्टीचा विचार करतात. आणि मलासुद्धा ती गोष्ट खूप पटते की आपण आता फायनान्शियल याच्यावर बॅकफूट न करता आपणही फायनान्शियल गोष्टींमध्ये पुढाकार घेऊ शकतो आणि काही डिसिजन्स घेऊ शकतो. फक्त मानसी, आपली ही चर्चा ऐकून जे लिस्नर्स आहेत, विशेषतः होममेकर्स, त्यांना असं वाटायला नको की हा दिवस म्हणजे पूर्णपणे काहीतरी गुंतवणूक विषयक किंवा आर्थिक विषयक काहीतरी चर्चासत्र आहे आणि नाही त्यातलं नाही आपल्याला नाही नाही कळत नाही. तसं नाही आहे. हा जो दिवस आहे हा पूर्णपणे आपण एक वेगळ्या प्रकारे घालवणार आहोत, खूप वेगळा आणि खूप एन्जॉय करणार आहोत. फक्त आर्थिकच नाही आहे यामध्ये, आपण छानपणे तो दिवस सेलिब्रेट करणार आहोत, जेणेकरून प्रत्येक वर्षी ह्या दिवसाचे सगळेजणी वाट बघतील. परफेक्ट. प्रणाली, तुला काही सांगायचं आहे? नाही, ते जसं मी म्हणाले की एक दिवस तुमच्या हक्काच्या माहेरपणाचाच, तर याच कन्सेप्टला धरून आम्ही तो इव्हेंट करणार आहोत. यामध्ये वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या महिलांना आपण बोलवणार आहोत आणि ते त्यांचे अनुभव शेअर करणार आहेत. आणि हे अनुभव खरोखर खूप महत्त्वाचे असणार आहेत, कारण मागच्या वर्षीच्या ओपनिंग सेशनला मी होतो, तर त्याच्यामुळे त्यातनं आपल्याला प्रत्येकालाच खूप नवीन गोष्टी कळतात आणि आपल्यालाही नव्याने शिकायला खूप मिळतं. त्यामुळे माझंही सगळ्या लिस्नर्सना, विशेषतः होममेकर्सना अपील आहे की 15 नोव्हेंबर ही तारीख तुम्ही आत्ताच कॅलेंडरवर मार्क करून ठेवा. दिवाळी होऊन जाते, तुमची सगळी गडबड तोपर्यंत संपणार आहे. हा कार्यक्रम पुण्यात आहे, दादासाहेब दरोडे सभागृह, BMCC रोड इथे, आणि हा दिवसभराचा कार्यक्रम आहे. याच्यासाठी फक्त एकच करायचं आहे, नावनोंदणीसाठी. या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही एक गुगल फॉर्म दिलेला आहे, तर तो फॉर्म भरून तुम्ही या इव्हेंटसाठी, होममेकर्स डेसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. यासाठी कुठलीही प्रवेश शुल्क, रजिस्ट्रेशन फी अशी नाही आहे. तुम्ही फक्त हा फॉर्म भरायचा आहे, म्हणजे तुम्ही येताय हे कन्फर्म कळेल आणि त्याप्रमाणे क्रिसेंटला तुमची व्यवस्था करता येईल. बाकी तुम्हाला काही जरी शंका असतील किंवा मानसी, प्रणाली यांच्याशी काही बोलायचं असेल तर क्रिसेंटचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 9764125533. मी नंबर परत सांगतो, 9764125533. याशिवाय तुम्ही क्रिसेंट MFD या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. आत्ता आपण ऐकलात मानसी देशपांडे, प्रणाली मोरे आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची 2024ची प्रस्तुती आहे. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.